मुलांनो, कथेचा परिचय किंवा कथा साहित्य परिचय हा भाग आपण पाहत आहोत. त्याच्यातला शेवटचा भाग आज आपण पाहणार आहोत. कथेची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. कथा म्हणजे काय, कथेचे घटक कोणकोणते असतात आणि ती अशा पद्धतीने प्रकट होत जाते. मौखिक स्वरूपातून लिखित स्वरूपामध्ये ती कशी आलेली आहे किंवा प्रकट झालेली हे आपण पाहिलेलं आहे. आणि आज आपण याचा शेवटचा भाग त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तो म्हणजे कथेचे सादरीकरण. हा कुठलीही पण गोष्ट जी आहे ती सादरीकरण करणं त्याचं महत्वाचं असतं. कारण सादरीकरणाच्या माध्यमातून तुमच्याजवळ जे काही ज्ञान आहे किंवा जी कौशल्य आहेत ती तुम्ही दुसऱ्याला दाखवत असता. आता साधं उदाहरण आपण घ्यायचं म्हटलं तर परीक्षेमध्ये आपण पेपर लिहितो. पेपर लिहितो म्हणजे काय, आपल्याकडे जे काही ज्ञान आहे ते आपण तिथे प्रेझेंट करत असतो आणि ते लिखित माध्यमातून त्या ठिकाणी प्रेझेंट करतो. आणि जेव्हा ते आपण लिहितो तिथे म्हणजे ते दाखवतो दुसऱ्याला की मला हे येत आहे, हे दाखवणं म्हणजेच आपलं तिथे प्रेझेंटेशन असतं. बऱ्याच वेळा नोकरीच्या ठिकाणी वगैरे किंवा आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला आपल्याकडे असलेलं ज्ञान किंवा बौद्धिक पात्रता असेल, शैक्षणिक पात्रता असेल, ही तर महत्वाची असतेच, हे आपण मुलाखतीत पाहिलेलं आहे. परंतु त्याचबरोबर तुम्हाला किंवा त्या व्यक्तीला जो इंटरव्ह्यू देतो आहे किंवा जो कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे, त्याला स्वतःला कशा पद्धतीने प्रेझेंट करता येत आहे. प्रेझेंट करणं म्हणजे त्यांच्या समोर सादर करणं. की सादरीकरण तो किती उत्तमरित्या करतोय, त्याच्याकडे असलेलं नॉलेज आहे किंवा जी पात्रता आहे ती कशा पद्धतीने दुसऱ्याला दाखवून देतो आहे याच्यावरती बरचसं त्या ठिकाणी त्याचं खऱ्या अर्थाने निवड ही अवलंबून असते. आणि असं आपल्याकडे एक म्हण आहे पहा, जे दिसतं तेच विकलं जातं. आता बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे काय आहे दुसऱ्यांना दाखवता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा आज आपण पाहतो जाहिरातीचं क्षेत्र वगैरे यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर आपण उत्पादन करून त्या ठिकाणी फायदा नसतो. उत्पादन काय बरेच लोक करतात, परंतु केलेलं उत्पादन विकण्यासाठी त्या ठिकाणी आपण जे उत्पादन केलेलं आहे ते कसं चांगलं आहे ते दुसऱ्यांना आपल्याला पटवून द्यावं लागतं. आणि त्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून देखील आपण सादरीकरण करत असतो. म्हणजे शेवटी आपल्याकडे जे स्किल्स आहेत किंवा आपल्याकडे जे नॉलेज आहे ते आपण दुसऱ्याला जे दाखवतो त्या दाखवण्याला किंवा प्रेझेंट करण्याला आपण काय म्हणतो, सादरीकरण म्हणतो. आपला परफॉर्मन्स असं देखील म्हणता येईल. जो आपण परफॉर्म करत असतो तिथे, जी आपण भूमिका तिथे करत असतो ती महत्वाची असते. तसंच कथेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सादरीकरण हा भाग अतिशय महत्वाचा असतो. आता कथेचे सादरीकरण ही एक कला आहे. ते सगळ्यांना जमते का नाही, तर काही ज्यांनी ही कौशल्य आत्मसात करून घेतलेली आहेत त्यांनाच ती कथेचे सादरीकरणाची कला जमते पहा. आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. आता कुठलीही गोष्ट आहे कोणी जन्मतः त्या ठिकाणी शिकून येत नाही, त्यासाठी ही कौशल्य आहेत ते आत्मसात करावी लागतात, शिकून घ्यावी लागतात. जसं अभिनयाचं सांगता येईल आपल्याला. अभिनय ही एक कला आहे. ते सुद्धा काही कोणी जन्मजात त्या ठिकाणी अभिनय करत नसतं किंवा त्याला जमतो असं नाही. तर त्या ठिकाणी तो त्याचं शिक्षण घेत असतो. ती कौशल्य जी आहेत अभिनयासाठी आवश्यक असलेली कौशल्य तो शिकून घेतो आणि मग तो आपला परफॉर्मन्स त्या ठिकाणी करत असतो. एखादा नृत्य करणारा नर्तक असेल त्याला सुद्धा त्या ठिकाणी ते डान्स किंवा नृत्य शिकून घ्यावं लागतं. त्याच्यामधले बारकावे त्याला अभ्यासावे लागतात, ती कौशल्य आत्मसात करावी लागतात. तेव्हा ती कला तो योग्य पद्धतीने समाजासमोर किंवा प्रेक्षकांसमोर सादर करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण जर ही कौशल्य आत्मसात केली किंवा ती साध्य केली तर आपण हे जे काही सादरीकरण आहे मग कुठल्याही प्रकारचं असू दे ते आपण साध्य करू शकतो पहा. विविध प्रकारच्या कलांचे मूक वाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव विविध कथा लेखकांची लेखन शैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्द उच्चार आणि सादरीकरण कौशल्य यामुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते. आता इथे आपण कथा हा भाग अभ्यासतो आहे. त्यामुळे कथेचं सादरीकरण कशा प्रकारे केलं जातं किंवा ते कशा प्रकारे करणं अपेक्षित आहे किंवा त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी असणं आवश्यक आहे ज्याच्यामुळे तुमचं जे कथाकथन आहे किंवा तुम्ही जे सांगत आहात कथेच्या माध्यमातून ते अगदी प्रभावशील होईल. तर त्यामध्ये कथांचं मुख वाचन केलं जातं, प्रकट वाचन केलं जातं. मुख वाचन म्हणजे काय, आपण मनातल्या मनात सुद्धा कथा वाचतो. कथा कादंबऱ्या आपण नेहमी वाचत असतो. अगदी काय सगळ्यांना ऐकावं सगळ्यांनी असं नाही वाचत. ते मनातल्या मनात आपण वाचत असतो. जे मनातल्या मनात आपण वाचतो त्याला काय आपण म्हणतो मुख वाचन. म्हणजे कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, हे आपण जेव्हा वाचतो तेव्हा मनातल्या मनात सुद्धा वाचत असतो आणि त्याला काय म्हणतो, मुख वाचन म्हणतो. त्यानंतर प्रकट वाचन. प्रकट वाचन म्हणजे काय, आपण बऱ्याच वेळा वर्गामध्ये आम्ही पण एखादा धडा वाचून दाखवत असतो, एखादा पॅरेग्राफ वाचून दाखवत असतो.
की ह्याला काय म्हटलं जातं, प्रकट वाचन. म्हणजे सगळे ऐकतात आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी वाचत असते, त्याला काय म्हटलं जातं, प्रकट वाचन. आता मूक वाचनासाठी फारशी कौशल्य असणं गरजेचं नाहीये, ते काही कोणाला कळणार नाहीये. परंतु जेव्हा आपण प्रकट वाचन करतो, जसं भाषण आपण करतो, भाषण जेव्हा आपण करत असतो तेव्हा ऐकणारे बरेच लोक असतात. तसंच इथे प्रकट वाचन करत असताना बरेच प्रेक्षक असतात. समजा वर्गामध्ये आम्ही एखादा पॅरेग्राफ वाचत आहोत, तो ऐकणारे तुम्ही श्रोते किंवा विद्यार्थी त्या ठिकाणी असतात. साहजिकच मग ते वाचन सुद्धा श्राव्य होणं किंवा अगदी आकर्षित होणं गरजेचं असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा सराव करणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे हे प्रकट वाचन हे महत्वाचं आहे. पहा, आता विविध कथा किंवा लेखकांची किंवा त्यांची लेखन शैली जर समजावून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भाषेचं ज्ञान सुद्धा आपल्याला असणं अवलंबून आहे. व्याकरणाचे काही घटक असतात, भाषा श्रवणीय आहे किंवा त्याचे जे काही गुणधर्म असतात, वाचनीय असते, श्रवणीय असते, त्याच्यामध्ये भाषिक काही कौशल्य असतात. ती कौशल्य त्याची जाण आपल्याला असणं गरजेचं आहे किंवा ती आपल्याला जाणून घेता आली पाहिजे. त्याबरोबर अतिशय महत्वाचा भाग म्हणजे शब्दोच्चार. शब्दांचे उच्चार कशा प्रकारे होत आहेत ते महत्वाचं आहे. म्हणजे शब्दांचे उच्चार अगदी स्वच्छ आणि स्पष्ट असणं गरजेचं आहे की जे समोरच्याला सहजासहजी कळतील. आणि म्हणून अगदी भरभरही नाही किंवा अगदी स्लोही नाही, अशा प्रकारे शब्दांचे उच्चार किंवा ते शब्द थेट म्हणूयात आपण, ती सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पहा, आपण म्हणतो बऱ्याच वेळा शब्दांचे रोह आरोह महत्वाचे असतात किंवा जे आपण वाचन करत असतो त्याच्यामध्ये रोह आरोह असतात. म्हणजे काय, रोह आरोह याचा अर्थ आहे आवाजातील चढ उतार. म्हणजे कुठे आवाज आपण चढवायचा, कुठे तो खाली आला पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपलं जे वाचन आहे ते सुद्धा आकर्षक होत असतं. त्यानंतर सादरीकरण कौशल्यामुळे कथाकथनाचे तंत्र आहे ते अवगत होऊ शकते. अलीकडच्या काळामध्ये कथाकथन क्षेत्रामध्ये अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि सगळं शेवटी उपयोजितचा भाग जेव्हा आपण घेतो किंवा हे जे आहे सगळं कशासाठी आपण अभ्यासतो आहोत मराठीमध्ये, विशेषतः ज्याच्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. म्हणजे या ठिकाणी आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे किंवा आता समजा कथा हा भाग आपण अभ्यासामध्ये शिकतो आहोत, काय उपयोग त्याचा, कशासाठी शिकायचं आपण ते, असं आपल्याला वाटेल. परंतु याच्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी आज निर्माण झालेल्या आहेत. तुम्हाला जर त्याच्यामध्ये चांगली गती असेल किंवा एखाद्याकडे अभिनय कौशल्य असतं, एखाद्याला छान निबंध लिहिता येतो, एखाद्याला छान भाषण करता येतं, म्हणजे अशा पद्धतीने ही कौशल्य ज्याच्याकडे आहेत तो चांगल्या प्रकारे एक व्यवसायाची संधी किंवा अर्थार्जन म्हणून हे कार्य किंवा हे कथाकथन करू शकतो किंवा त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी आज उपलब्ध झालेल्या आहेत. कारण आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही, आजकाल प्रसिद्धीला खूप महत्व आलेलं आहे. तुम्ही युट्यूब चॅनल वरती पण पहा, अगदी सामान्य सामान्य लोक सुद्धा त्या ठिकाणी आपले व्हिडिओ बनवतात आणि टाकतात वेगवेगळे, अगदी मग ते रेसिपीचे असू देत किंवा अगदी शेतातलं एखादं उत्पादन घेण्याचं असू देत किंवा कुठलंही एखादं प्रोडक्ट असू देत. म्हणजे ही इतकं आजकाल प्रसिद्धी माध्यम इतकी विकसित झालेली आहेत की त्या माध्यमातून आपण आपल्याला आपल्याकडे काही जे गुण आहेत ते प्रेझेंट करायला एक खूप छान संधी असते. तर कथाकथन हे क्षेत्र सुद्धा तसंच आहे. आज विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कथाकथनाचे कार्यक्रम होत असतात. विविध साहित्य संमेलन असतील, व्यासपीठ असतील, त्या व्यासपीठांवरती देखील त्या ठिकाणी कथाकथनाचे कार्यक्रम होत असतात. आणि कथाकथनाचे कार्यक्रम करत असताना त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला एक व्यवसायाची संधी उपलब्ध होते किंवा अगदी मानधन देऊन तुम्हाला त्या ठिकाणी कथाकथन करायला बोलवलं जातं. पहा, कथा अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जातात. आता अशी कथाकथनाचे कार्यक्रम आहेत ते विविध माध्यमासाठी किंवा रंगमंचावरून व्यासपीठावरून सादर केले जात असतात. काही आपल्या शाळा कॉलेजमधल्या एखादं स्नेहसंमेलन असेल किंवा एखादं राजकीय व्यासपीठ असेल तिथे किंवा नाट्य संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, अशा ठिकाणी किंवा अगदी दूरदर्शन आहे, रेडिओ आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी ते कथाकथन केलं जात असतं. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केलं जाणारे कथाकथन अधिक लोकांना आकर्षित करत आहे. आता रेडिओवरून आणि दूरदर्शनवरून जे कथाकथन सादर केलं जातं ते लोकांना आज फार आकर्षित करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तुम्हाला सुद्धा किंवा हे जर कौशल्य तुम्ही आत्मसात केलं तर तुम्ही सुद्धा असे कथाकथनाचे कार्यक्रम रेडिओवरून किंवा दूरदर्शनवरून
सादर करू शकता. म्हणजे तेवढी आपल्यामध्ये तेवढं स्किल येणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून आपण मग ते आपलं स्किल तिथे दाखवू शकतो आणि तिथे यशस्वी होऊ शकतो पहा. त्यानंतर या पार्श्वभूमीवर कथेचं सादरीकरण त्याच्यासाठी कोणते पैलू आवश्यक आहेत किंवा कथेचं सादरीकरण कोणकोणत्या प्रकारे केलं जातं हे आपण पाहूया. आता कथेचं सादरीकरण या ठिकाणी 2 प्रकारे केलं जातं. पहिला प्रकार आहे अभिवाचन आणि दुसरा प्रकार आहे तो कथाकथन. म्हणजे कथा ही आपल्या समोर कशी प्रेझेंट केली जाते, कशी दाखवली जाते किंवा कशी सांगितली जाते, त्याचे 2 प्रकारे ते केले जातात. पहिला प्रकार काय आहे तो म्हणजे अभिवाचन. अभिवाचन म्हणजे अगदी वाचनीय अभिनयासह ते सादर करणं. आता तुम्ही जे वाचता आहात ते त्याच्याबरोबर वाचनीय अभिनय सुद्धा तुमचा असणं गरजेचं आहे. शरीराचे हावभाव आहेत, चेहऱ्यावरचे हावभाव आहेत ते सुद्धा तिथे महत्वाचं आहे. आणि आवाजामधली स्पष्टता असेल किंवा आवाजाचा व्हॉइस क्वालिटी आपण ज्याला म्हणतो ती तिथे महत्वाची आहे. जसं कालच मी तुम्हाला आयुष्य आनंदाचा उत्सव याचं जे वाचन केलेलं आहे संतोष पवार यांनी, त्यांचा एक व्हिडिओ मी पाठवलेला आहे, त्याचा उल्लेख मी मागे केलेला होता. अतिशय सुंदर असं हे वाचन केलेलं आहे. तो एक लेख आहे वैचारिक, परंतु तिथे जे त्यांनी अभिवाचन केलेलं आहे किंवा त्याच्या आवाजाची जी क्वालिटी आहे ती इतकी सुंदर आहे की ते ऐकावंसं वाटतं. म्हणजे या ठिकाणी अभिवाचन करण्यासाठी तुमच्या जवळ कोणकोणते गुण असले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने तुम्ही ते अभिवाचन करू शकता ज्यामुळे लोक ते किंवा लोकांना किंवा प्रेक्षकांना ते ऐकवतच राहावं असं वाटेल. हा तर त्यामधला पहिला भाग अभिवाचन. अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते. आता प्रेक्षकांपर्यंत कथा जाऊन पोहोचण्यासाठी त्याच्या हृदयाशी जाऊन भिडण्यासाठी ही जे अभिवाचन होत आहे ते कशा प्रकारे आहे हे तिथे महत्वाचं आहे. तर त्याचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टाळला जातो. आता अभिवाचन एकानंच जर वारंवार अभिवाचन केलं तर त्याचा तो जो त्याची शैली आहे ती आपल्याला पाठ झालेली असते. आता आम्ही वर्गामध्ये जे शिकवतो तर रोज आमच्या वाचनाची पद्धत जी आहे ती ठरलेली आहे, साचेबद्ध आहे, आवाज आहे तो रोजचा तुमच्या ओळखीचा आहे. पण मी जो पाठ आज शिकवला तो जर दुसऱ्या व्यक्तीने दुसऱ्या शिक्षकाने तुम्हाला जर तिथे शिकवला त्याचं जे वाचन केलं तर त्याच्या वाचनामध्ये आणि माझ्या वाचनामध्ये नक्कीच फरक पडणार आहे. किंवा तुम्ही 2 विद्यार्थी असाल तर 2 विद्यार्थ्यांच्या वाचनामध्ये सुद्धा तिथे फरक असतो. कोणी अगदी तो छान पैकी वाचेल तर कोणी अगदी त्या ठिकाणी ते ऐकायला सुद्धा आळस येईल अशा पद्धतीचं सुद्धा ते वाचन होऊ शकतं. बऱ्याच वेळा भाषण आपण ऐकतो, भाषण ऐकत असताना सुद्धा एखाद्याचं भाषण ऐकताना आपण अगदी तन्मयतेने ऐकत असतो तर एखाद्याचं भाषण ऐकताना आपल्याला त्या ठिकाणी झोप येते. म्हणजे अशा प्रकारे त्याच्यामधला एकसुरीपणा आहे तो टाळण्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडून हे अभिवाचन होणं महत्वाचं आहे. त्यामुळे काय होणार आहे अनेकांची शैली आपल्याला माहिती होते त्याचप्रमाणे एकसुरीपणा जे आहे ती एकसुरीपणा सुद्धा त्या ठिकाणी टाळला जाऊ शकतो. संवादातील चढ उतार जसं मी म्हटलं रोह आरोह हाही तिथे महत्वाचा आहे. संवाद जो आहे तुम्हाला बऱ्याच वेळा आपण तोंडी परीक्षा घेतो. आता ही तोंडी परीक्षा घेत असताना तुम्हाला वाचनाचा एक भाग तू एक 4-5 ओळी वाचून दाखव अशा पद्धतीने आपण परीक्षा घेतलेली आहे. किंवा अगदी 8वी 9वी पासून 12वी पर्यंत आपण ह्या परीक्षा घेत आलेलो आहोत किंवा तुम्ही त्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ओळी वाचायला सांगितल्यानंतर तुम्ही त्या कशा वाचतात आहात त्यामध्ये सुद्धा फरक आहे. वाचन हे अधिक आकर्षक करण्यासाठी आवाजामध्ये काय असलं पाहिजे, चढ उतार असला पाहिजे. संवाद आहेत ते संवाद कसे आहेत, संवाद देखील उत्तम असले पाहिजे. कुठे आवाज चढवायचा कुठे कमी करायचा ह्याचं तारतम्य तिथे असलं पाहिजे. एखादा खूप असा शूरवीर आहे तो असा काहीतरी बोलतोय तेव्हा आवाजाची ठेवण कशी असली पाहिजे, आवाज आपला वरती चढला पाहिजे. आणि एखादा भाव असा दुःखद असा प्रसंग व्यक्त करत असेल आपण तर त्या ठिकाणी आवाज कसा आपला खाली आला पाहिजे. म्हणजे ही आवाजातील चढ उतार रोह आरोह ज्याला म्हणतो तो अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे सुद्धा आपलं वाचन हे चटपटीत किंवा आकर्षक होत असतं. त्यानंतर त्याला चटपटीतपणा असला पाहिजे. चटपटीतपणा म्हणजे चटकदार असं मसालेदार आपण म्हणतो का असं ते असलं पाहिजे. त्यानंतर शब्दफेक ती सुद्धा उत्तम असली पाहिजे ज्याच्यामुळे त्या ठिकाणी श्रोत्यांना आनंद मिळाला पाहिजे. शब्दांची फेक अशी असली पाहिजे की ते ऐकताना त्या शब्दांमुळे त्या प्रेक्षकांना किंवा जे श्रोते आहेत त्यांना आनंद मिळाला पाहिजे अशी शब्दफेक असली पाहिजे. जसं तुम्ही राज ठाकरेंचं भाषण ऐकता ते भाषण ऐकताना त्या ठिकाणी काय होतं तुमची संवादाची जी शब्दफेक आहे ती शब्दफेक ऐकल्यानंतर तुम्हाला ते भाषण आहे ते ऐकावंसं वाटतं का. त्यानंतर कथेतील घटना प्रसंग व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. आता ह्या शब्दफेकीमुळे किंवा
या वाचना अभिवाचनामुळे काय होतं, कथेतील घटना काय आहे ते आपल्याला कळते. त्यानंतर प्रसंग कोणकोणते आहेत, ते कशा प्रकारे पुढे पुढे गेलेले आहेत, कोणकोणत्या व्यक्तिरेखा आहेत, त्या व्यक्तिरेखा कशा त्या ठिकाणी सादर केल्या गेल्या आहेत, त्याचं आकलन होण्यास किंवा प्रेक्षकांना कळण्यास सुद्धा त्याची मदत होत असते. त्यानंतर कथा वाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाश योजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. आता जे अभिवाचन चाललेलं आहे ते स्टेजवरून समजा सुरू आहे, ते अभिवाचन करत असताना त्याला जर त्या ठिकाणी पार्श्वसंगीत म्हणजे स्टेज वरती त्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू असताना सौम्य असं संगीत सुरू असतं, त्या त्या प्रसंगाला अनुसरून त्या ठिकाणी संगीत सुरू असतं. एखादी समजा अशी एखादी कथाभूताची गोष्ट वगैरे अशी सांगितली जाते, तर त्यावेळेस जर त्याला पार्श्वसंगीत अशा प्रकारचं दिलं की आवाज असा खूप वारा असा सुटलेला आहे, त्या वाऱ्याचा असा आवाज त्या ठिकाणी येतोय, तो जर त्या ठिकाणी तुम्हाला पार्श्वसंगीतामध्ये तिथे आयोजित केला किंवा दाखवला तर काय होणार आहे, त्यामुळे आपल्या मनामध्ये एक भीतीदायक तो प्रसंग आहे तो आपोआपच निर्माण होणार आहे पहा, आणि तो अधिक प्रभावशाली तिथे होणार आहे. त्यानंतर प्रकाश योजना सुद्धा महत्वाची आहे. प्रसंग कोणता आहे त्यानुसार मग त्या ठिकाणी असणारी पात्र आहेत, काही वेळा फ्लॅशबॅक असा त्या पात्राच्या चेहऱ्यावरती दाखवला जातो, कधी कधी तो साईडला दाखवला जातो, कधी एखादा तिथे फोटो लावलेला असेल त्याच्यावरती दाखवला जातो. अशा पद्धतीने ही प्रकाश योजना केलेली असते, त्याच्यामुळे देखील हे वाचन आहे ते अधिक आकर्षक होतं. त्याला नेपथ्याची जोड दिली तर ते अधिक परिणामकारक होतं. नेपथ्य म्हणजे काय, ते आपण नाटकामध्ये, नाटक हा साहित्य प्रकारामध्ये पाहिलेलं आहे, म्हणजे प्रकाश योजना किंवा स्टेजची जी अरेंजमेंट असते, स्टेजवरती कशा पद्धतीने त्याची रचना केलेली आहे, त्याच्यावरती प्रकाश योजना कशी केलेली आहे, त्या संवादाला अनुसरून स्टेजची रचना आहे का, हे सुद्धा तिथे महत्वाचं आहे. आणि मग ही स्टेज रचनेची जर जोड त्या ठिकाणी दिली योग्य प्रमाणात, तर ते अभिवाचन आहे किंवा कथेचं अभिवाचन हे आकर्षक होत असतं आणि साहजिकच ते श्रोत्यांच्या मनावरती चांगला परिणाम करतो. श्रोत्यांना तिथे आपल्याला खिळवून ठेवता येतं किंवा श्रोते आहेत ते तो कार्यक्रम ऐकण्यासाठी अधिक उत्सुक असतात, आणि तो जो कार्यक्रम किंवा जो कथाकथनाचा किंवा अभिवाचन केलेलं आहे ते त्या श्रोत्यांच्या दीर्घकाळ बरेच काळ मनामध्ये रेंगाळत राहते. म्हणून हे अभिवाचन कसं असलं पाहिजे, अतिशय आकर्षक आणि वरती जे घटक मी सांगितले त्या पद्धतीने ते होणं गरजेचं आहे. ते झालं अभिवाचन. आता दुसरा प्रकार आहे कथेच्या सादरीकरणाचा, तो म्हणजे कथाकथन. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबर वाचिक अभिनयाची थोडी जोड द्यावी लागते. आता कथाकथन सादर करत असताना आपण तिथे कुठला अभिनय करत नाही पहा, म्हणजे प्रत्यक्ष अभिनय नसतो, परंतु हा अभिनय कसा असला पाहिजे, वाचिक असला पाहिजे. म्हणजे वाचनातूनच असा अभिनयाच्या माध्यमातून हे वाचन झालं पाहिजे, ज्यामुळे काय होणार आहे, की कथाकथन अधिक उठावदार असणार आहे पहा. कथाकथन करणाऱ्याला शब्दाच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करता आलेलं असतं, म्हणजे पात्र आहेत ती प्रत्यक्ष आपल्या आजूबाजूला वावरत आहेत असा आभास त्या ठिकाणी त्या कथाकथनातून होणं गरजेचं असतं. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. आता ती तू सादर करतोय त्यामुळे कुठलंही लिहिलेलं त्याला वाचायचं नसतं, एखादी गोष्ट आहे गोष्ट त्याला त्या ठिकाणी सांगावी लागते, मग अशा वेळी हातामध्ये काही लिखित लिहिलेलं काहीच नसतं. अशा वेळी मग त्या ठिकाणी त्याला श्रोतेशी संवाद साधायचा असतो, आणि हा संवाद आहे तो साधत असताना त्याचा प्रतिसाद घेत मूळ संहितेला, लेखकाची जी मूळ संहिता आहे त्याला धक्का न लावता ते सादर करावं लागतं. आता या ठिकाणी पहा, जे काही सादर केलं जात आहे त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद ही महत्वाचा आहे. आता एखादी गोष्ट त्या ठिकाणी सांगितली हॉरर शो आहे किंवा एखादी अशी भयावह गोष्ट सांगितली जाते, आणि त्या ठिकाणी तुम्ही असे मक्कासारखी चेहऱ्यावरती कायच हावभाव नाहीये असे बसलेले असतात तर काही अर्थच नाहीये. पण ती एखादी भयावह कथा जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती भय निर्माण झालं असेल, चेहरा तुमचा आपल्याला काय होतं असं भाव निर्माण झाले असतील, तर साहजिकच काय होणार आहे, तो प्रतिसाद आहे तो त्या वक्त्याला त्या ठिकाणी दिसणार आहे, तो अधिकाधिक त्या ठिकाणी त्यामुळे ती कथा चांगल्या प्रकारे सादर करणार आहे. म्हणजे ते प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा महत्वाचा असतो. आता आम्ही ते व्हिडिओ लेक्चर घेतोय पण त्याच्यातला एकही व्यक्ती त्या ठिकाणी व्हिडिओ खोलून बघत नाही, काय तुमचा प्रतिसाद आम्हाला मिळतो, काहीच नाही. अशा वेळी काय होणार आहे, आम्हाला नैराश्य येतं, हे कशाला यांच्यासाठी काय करा, मरून ते तिकडे जाऊ देत, काही पण होऊ देत असं साहजिक वाटतं. शेवटी दुसरं मन या ठिकाणी म्हणतं
की आमचं हे कामच आहे किंवा आम्हाला ते करणं गरजेचंच आहे, तुम्ही काही करा तिथे, परंतु आमचं काम आम्हाला केलंच पाहिजे, ही नैतिकता आमच्या जवळ आहे म्हणून आज हा सगळा प्रपंच चाललेला आहे. परंतु तिथे जेव्हा अधिक उत्साह निर्माण व्हायचा असेल, जर तुमच्या इथे आपण आता 71 मुलं आहेत, 71 मुलांपैकी 60-70 मुलं जर इथे उपस्थित असती तर मलाही शिकवताना तिथे आनंद वाटला असता, अधिकाधिक प्रसन्न वाटलं असतं. पण ते नाही होत, आपण त्याला काही करू शकत नाही. तसंच इथे सुद्धा आहेत प्रेक्षक किती प्रतिसाद देत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो प्रतिसाद, वर्गामध्ये आपण शिकवत असताना तुमच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते हावभाव पाहून आम्ही अधिक त्या ठिकाणी कथन करत असतो. तसंच इथे प्रतिसाद महत्वाचा असतो, आय कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो. तर तोही इथे कथाकथन करताना महत्वाचा आहे. पहा, लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता, आता लेखकाने जी रचना केलेली आहे, कथा जी लिहिलेली आहे त्याच्यातला तो गाभा आहे, त्याला कुठेही धक्का न लागता जे लेखकाने जे लिहिलेलं आहे तेच आपण तिथे सांगायचंय, कुठलाही अनावश्यक भाग तिथे आपण घालायचा नाही. पहा, पण तो संहिता त्याला धक्का न लावता आणि परिणामकारकरित्या ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं काम हे कथन करणाऱ्याला करायचं असतं. म्हणजे जे लेखकानं सांगितलेलं आहे तेच फक्त इथे सादर करण्याचं काम, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य कोण करत असतो? हा कथाकथन करणारा कथाकार असं म्हणता येईल त्याला. कथेची निवड करणं फार महत्वाचं असतं. आता हे सगळं झालं सादरीकरणाबाबत, परंतु त्याचबरोबर आपण कथा कोणती निवडणार आहोत हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला भाषणासाठी काही विषय दिले जातात आणि असं सांगितलं जातं ह्या ठराविक 4-5 विषय दिले, त्याच्यातला तुम्हाला आवडेल तो भाषणाचा विषय निवडा. आपल्याला ज्याच्यामध्ये चांगलं बोलता येईल, ज्याची चांगली माहिती आहे असाच विषय आपण त्या ठिकाणी निवडतो. तसंच इथे सुद्धा आहे, जेव्हा एखादी कथा प्रेझेंट करायची असते तेव्हा ती प्रेझेंट करण्यालायक आहे किंवा नाही, किंवा ती उत्तम प्रकारे आपल्याला प्रेझेंट करता येईल की नाही हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. त्या दृष्टीने कथेची निवड ही महत्वाची आहे. त्याचबरोबर कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचे अवधान काळ यांची भान कथा सादरीकरणात ठेवावे लागते. आता कथा सादरीकरणाचा कालावधी, ती कथा जी आहे ती किती वेळेमध्ये आपल्याला सादर करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला दिलेला कालावधी किती, अर्ध्या तासाचा आहे 1 तासाचा आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि त्या कालावधीमध्ये मग कुठला भाग कमी करायचा, कुठला भाग त्याच्यामध्ये सुयोग्यरित्या बसवता येईल, अशा पद्धतीने त्या कालावधीनुसार ती कथा सादर झाली पाहिजे. त्याचबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे आपण कथा कोणासाठी सादर करत आहोत? प्रेक्षकांसाठी. तर प्रेक्षकांचंच अवधान जर या ठिकाणी नसेल, अवधान म्हणजे काय, लक्ष, तर प्रेक्षकांचं लक्ष जर त्या ठिकाणी नसेल किंवा ते किती काळ टिकू शकतं ते सुद्धा विचारात घ्यावं लागतं. समजा एखाद्याचं भाषण, बऱ्याच वेळा आपण पाहतो आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम होत असतात, 10 वाजता कार्यक्रम सुरू होता त्याला 11 वाजता, 11 वाजल्यानंतर त्या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम होतो, पुन्हा काही प्रतिष्ठित लोक येतात आणि त्यांचे भाषण सुरू होतात. तोपर्यंत 12-12:30 झालेले असतात, आपलं लक्ष आपल्या घड्याळाकडे असतं, आपल्याला भूक लागलेली असते आणि अशा वेळी काय होतं, मग आपलं दुर्लक्ष होत असतं, काय तो बोलतोय तिकडे बोलू दे, त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. आपलं लक्ष कशाकडे असते, आपली बसची वेळ झालेली आहे, आपल्या पोटात कावळे ओरडतायत, भूक लागलेली आहे, एखादी आई वाट पाहत असेल, असं आपलं लक्ष आहे ते काय होतं, दुर्लक्षित होत असतं. म्हणजे तो श्रोता काय भाषण करतोय त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं राहत नाही. म्हणून या ठिकाणी लोकांचं किंवा प्रेक्षकाचं अवधान त्या ठिकाणी राहावं यासाठी ती किती वेळात किती ताणायची याला सुद्धा महत्व आहे. म्हणजे जे भाषण आहे ती वेळेत आटोपत घेणं गरजेचं असतं. तसंच इथे सुद्धा कथा आहे, कथा किती वेळ तो प्रेक्षक ऐकू शकेल हे सुद्धा त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने ती कथा आहे ती श्रोत्यांचं लक्ष त्याच्याकडे राहील हे लक्षात ठेवून त्याचं सादरीकरण केलं गेलं पाहिजे. कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दभेद, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दाचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणं हे एकेकाळी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असतं. पहा, आता संवाद, त्या ठिकाणी कथा ही संवादातून व्यक्त होत असते. संवाद म्हणजे काय, आपण पाहिलेलं आहे, बोलणं, व्यक्त होणं, याला आपण संवाद म्हणत असतो. आता ह्या संवादाच्या माध्यमातून ती कथा व्यक्त होत असताना तिथे शब्दपेच महत्वाचे आहे. शब्दाचा वापर अशा पद्धतीने झाला पाहिजे की जिथे ते प्रभावी झालं पाहिजे, शब्दांचे उच्चार देखील प्रभावी असले पाहिजेत, त्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे. बऱ्याच वेळा काही लोक अगदी तोंडातल्या तोंडात बोलतात, काही स्पष्ट उच्चार नसतील तर आपलं लक्ष तिकडे जाणारच नाहीये. काय बोलला ते जर कळत नसेल, उच्चारच स्पष्ट नसतील तर त्याला अर्थच राहत नाहीये. त्यानंतर शब्दाचा गर्भितार्थ,
श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे त्या शब्दाच्या माध्यमातून त्या कथाकाराला किंवा त्या व्यक्तीला काय सांगायचं आहे हे त्याच्या हृदयापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. त्याचा गर्भितार्थ म्हणजे आशय काय आहे तो अगदी चांगल्या प्रकारे कसा पोहोचेल हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. आणि हे कौशल्य आहे पहा, आणि ते अतिशय आव्हानात्मक आहे. सगळ्यांनाच ते जमतं असं नाही, हे आव्हान सगळेच पेलू शकतील असं नाही, परंतु हे आव्हानात्मक कौशल्य पेलण्यासाठी आपण या ठिकाणी ही कौशल्य आहेत ती शिकून घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हाही आपण आत्मसात करू तेव्हा आपण अगदी सामान्य व्यक्ती सुद्धा चांगल्या प्रकारे कथाकथन करू शकू पहा. त्यानंतर कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमातून आज कथा वाचकांसमोर येत आहे. पूर्वी फक्त स्टेजवरूनच या कथा सादर केल्या जात असतील, वेगवेगळी संमेलनं असतील, साहित्य संमेलनं असतील किंवा काही प्रोग्राम असतील तेही सादर केले जायचे कथाकथनाचे कार्यक्रम. पण आज तंत्रज्ञानाचा एवढा विकास झालेला आहे, त्याचं उदाहरण आज आपण पाहतो आहोत. लॉकडाऊन असताना सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी वर्गामध्ये ज्या पद्धतीने आपण बोलतो आहोत, फक्त इथे तुम्ही मला दिसत नाही आहात किंवा तुमचा आणि माझा इथे आय कॉन्टॅक्ट जरी होत नसला तरी तुम्ही माझ्या समोर आहात हे मला माहिती आहे, मला त्याची जाण आहे आणि त्या भावनेतून मी हे शिकवते. म्हणजे आता हे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे अगदी घरात बसून सुद्धा मी तुम्हाला शिकवू शकते किंवा तुम्हीही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही गोष्टी आहेत. आता एखाद्याला म्हटलं मी ते तुझा स्पीकर ऑन कर आणि तुला काही शंका असतील तर विचार, तुम्ही तो स्पीकर अनम्यूट करून तुम्ही माझ्याशी बोलू शकता. म्हणजे हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या ठिकाणी शक्य झालेलं आहे. आणि म्हणूनच जो ही कथाकथनाचे पूर्वीचे कार्यक्रम होत होते त्याच्यापेक्षा आता हे तंत्रज्ञान आपल्याला खूप अवगत झालेलं आहे किंवा वेगवेगळी माध्यमं आलेली आहेत, रेडिओ, टीव्ही सारखे, आणि याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो या ठिकाणी अगदी वाचकांच्या समोर किंवा श्रोत्यांच्या समोर पोहोचू शकणं आपल्याला सोपं झालेलं आहे. आणि म्हणून हे सादरीकरण कसं झालं पाहिजे, हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा होणं गरजेचं आहे. त्यानंतर आता पाहायचा समारोप बघूयात आपण. मौखिक परंपरेपासून सुरू झालेला कथेचा प्रवाह आजही सक्षमपणे खळाळता राहिला आहे. आजही मनोरंजन आणि नित्य नूतन अनुभव देण्याची कथेची क्षमता टिकून आहे. कथेचा समारोप. मौखिक परंपरेतून सुरू झालेला कथेचा प्रवाह आजही सक्षमपणे खळाळता राहिला आहे. खळाळता म्हणजे मौखिक परंपरेतून म्हणजे त्या ठिकाणी एकमेकाला गोष्टी सांगण्याच्या माध्यमातून हा कथेचा प्रवाह पुढे पुढे आज लिखित स्वरूपापर्यंत आलेला आहे आणि तो अधिक त्या ठिकाणी सक्षम होताना दिसतोय. आजही मनोरंजन आणि नूतन अनुभव देण्याची कथेची क्षमता टिकून आहे. नवीन नवीन अनुभव, रोज वेगळी कथा असते, वेगवेगळ्या कादंबऱ्या, वेगवेगळे कथानक आपल्या समोर येत असतं आणि ही कथेची जी क्षमता आहे वेगवेगळे अनुभव देण्याची ती आज देखील त्या ठिकाणी या माध्यमातून टिकून असलेली आपल्याला दिसते. कालानुरूप कथेचे विषय, आशय आणि अभिव्यक्ती बदलत गेली. आता काळ जसा बदलत गेला, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आपण म्हणतो का, काळानुसार बदलणं गरजेचं आहे आणि त्यानुसार कथेचं स्वरूप सुद्धा त्या ठिकाणी बदलत गेलेलं पाहायला मिळतं. 10 मिनिट राहिलेले होत आलेला आहे आपला भाग आता बराचसा. तर हा आशय कसा आहे, अभिव्यक्ती आहे ती सुद्धा बदलली गेली पाहिजे, परंतु ती समाजाशी व संस्कृतीशी बांधील राहिल्याने लोकप्रिय राहील. आता समाजाशी त्याची बांधिलकी असली पाहिजे, संस्कृतीशी बांधिलकी असली पाहिजे. म्हणजे काय, उगीच आपण आता पहा आपल्या समाजामध्ये घडणारे एखादं कौटुंबिक नाट्य असेल, एखादी कौटुंबिक समाजामध्ये घडणारी घटना असेल, ती जर आपण दाखवली तर ती अधिक लोकप्रिय होणार आहे. जर त्याच्याऐवजी आपण पाश्चात्य संस्कृतीमधलं काही दाखवत असतो तर तेवढी लोकप्रियता राहणार नाही. म्हणजे आपल्या समाजाशी बांधिलकी ठेवून जे समाजामध्ये घडते ते आपल्याला इथे दाखवलं तर ते लोकप्रिय होणार आहे. वाचकांना कथा वाचनाचा आनंद साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकापासून ते सामाजिक संपर्काची माध्यमे या सर्व माध्यमातून मिळते. म्हणून भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आज अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत जर आपण कथेचा हा आढावा घेतला तर ही भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्त करण्याची पद्धत, सादर करण्याची पद्धत, मनोरंजन आणि बोध देण्याचं त्याचं वैशिष्ट्य, यामुळे आज देखील कथा समाजामध्ये अगदी लहानांपासून थोरांपर्यंत त्या ठिकाणी सगळ्यांना आवडते किंवा लोकप्रिय झालेली आपल्याला पाहायला मिळते.
अशा प्रकारे कथा परिचय हा भाग या ठिकाणी आपला संपतो. त्यानंतर थोडस वेळ आहे आपल्याला अजून, तर या ठिकाणी पुढच्या पानावरती पान नंबर 67 वरती आपल्याला काही कथाकार आणि त्यांचे कथा संग्रह या ठिकाणी दिलेले आहेत. काही साहित्यिक आहेत पहा ज्यांनी अनेक पुरस्कार या ठिकाणी त्यांना मिळाले आहेत. वेगवेगळ्या कथा, कादंबऱ्या, नाटकं त्या ठिकाणी, कविता काही लिहिलेल्या आहेत. त्यापैकी काहींचा उल्लेख इथे केलेला आहे. त्यांचे कथा संग्रह काही आहेत. त्यांची डिटेल माहिती तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मिळवू शकता, पाहू शकता. परंतु इथे थोडक्यात आता मी आढावा घेते पहा. त्यामध्ये नासी फडके आहेत, ऊन आणि सावली हा त्यांचा कथा संग्रह तिथे प्रकाशित आहे. वि स खांडेकर, फुले आणि दगड, योग जोशी, शेवग्यांच्या शेंगा हा त्यांचा कथा संग्रह प्रसिद्ध आहे. कुसुमावती देशपांडे त्या देखील ती साहित्यिका आहेत आणि त्यांचं कुसुमती देशपांडे स्त्री लेखिका आहेत त्या. त्यानंतर विभावरी शिरूरकर, कळ्यांचे निश्वास हा त्यांचा कथा संग्रह आहे. पुबा भावे, 17वे वर्ष, मालकीबाई दांडेकर, 20व्याचे क्षण, वामन चोरगडे. आता ते नंतर तुम्ही वाचून काढा. त्याच्यापैकी 2-4 जणांची माहिती मी ते नमुना दाखवत तुम्हाला देते आहे किंवा सांगते आहे पहा. त्यापैकी नासी फडके, नारायण सीताराम फडके त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 अहमदनगर येथील कर्जत या ठिकाणी झालेला आहे आणि मृत्यू हा पुणे या ठिकाणी 1978 मध्ये झालेला आहे. त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार 1962 मध्ये मिळालेला आहे. रत्नागिरी येथील 1994 मध्ये जे साहित्य संमेलन भरलेलं होतं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याचं अध्यक्षपद नासी फडके यांनी भूषवलेलं आहे. त्यांनी अनेक प्रकारचं साहित्य निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये अखेरचे बंड, अल्लाहू अकबर, असाही एक त्रिकोण, इंद्रधनुष्य, उजाडलं पण सूर्य कुठे आहे, उद्धार, ऋतुसंहार इत्यादी त्यांचं साहित्य या ठिकाणी प्रकाशित आहे. त्यानंतर वि स खांडेकर हे नाव तुमच्या अतिशय परिचयातलं आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू सखाराम खांडेकर. त्यांचा जन्म आहे 11 जानेवारी 1898 सांगली येथे झालेला आहे. तर मृत्यू 2 सप्टेंबर 1976 मिरज येथील. त्यांना देखील ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला 1974 मध्ये. त्यानंतर पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचा धर्मपत्नी हा चित्रपट त्या ठिकाणी गाजलेला आहे. त्यानंतर ययाती हे पुस्तक गाजलेलं आहे त्यांचं. सुखाचा शोध, सांस्वाद, रिकामा देव्हारा इत्यादी त्यांची पुस्तके त्या ठिकाणी प्रकाशित. बरंचसं साहित्य आहे पण सगळंच आता इथे आपल्याला त्याचा उल्लेख करणं शक्य नाही पहा. त्यानंतर योग जोशी आहे. त्यांचा जन्म 17 डिसेंबर 1901 मध्ये भिगवण या ठिकाणी झालेला आहे. मृत्यू 7 नोव्हेंबर 1963 पुणे येथे. त्यांचा शेवग्यांच्या शेंगा, अनंता, परत आला, आवडत्या गोष्टी, औदुंबर आणि पारिजात, जाईजुई इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तुळशी पात्र ही त्यांचा कथासंग्रह आहे. त्यानंतर कुसुमावती देशपांडे यांचं देखील दीपदान, मोळी, पासंग अशा कादंबऱ्या प्रकाशित आहेत. अण्णाभाऊ साठे हे दलित लेखक आहेत. त्यांचं ही शाहिरी, कथा, कादंबऱ्या या ठिकाणी प्रकाशित आहेत. आता सगळंच मी सांगत गेले तर वेळ पुरणार नाही आपल्याला. अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी अतिशय गाजलेली आहे आणि त्याच्यावरती चित्रपट सुद्धा निघालेला आहे. त्यानंतर ग्रामीण कथाकार म्हणून शंकरराव खरात यांचं नाव आपल्याला सांगता येईल. शंकर पाटील हे देखील आहेत. त्यांचं कथाकथन, कादंबऱ्या, ग्रामीण कादंबऱ्या बऱ्याच प्रसिद्ध आहेत. द मा मिरासदार यांचं नाव आपल्याला माहिती आहे. माझे विनोदी लेखक आहेत. अनेक विनोदी कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. कथाकथनाचे कार्यक्रम वेगवेगळे महाराष्ट्रभर जाऊन त्यांनी केलेला आहे. भूताचा जन्म, गंमत गोष्टी असे अनेक त्यांचे कथासंग्रह त्या ठिकाणी प्रकाशित आहेत. त्याशिवाय आपल्या पाठ्यपुस्तकात बरेचसे या ठिकाणी गौरी देशपांडे, रा रा बोराडे, आशा बगे, जयंत नारळीकर. जयंत नारळीकर हे भूगोल तज्ञ आहेत, खगोलशास्त्रज्ञ आहेत. जीवित आहेत ते, अजून जिवंत आहेत. यक्षाची देणगी हे विज्ञानावरती आधारित त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. विज्ञान कथा त्यांनी बऱ्याचशा लिहिलेल्या आहेत कारण ते खगोल तज्ञ असल्यामुळे विज्ञान, अवकाश या संदर्भात त्यांचं सखोल त्या ठिकाणी संशोधन आहे आणि त्याच्यावर रिलेटेड त्यांनी काही कथा लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. ते जयंत नारळीकर हे भारतीय खगोल तज्ञ किंवा संशोधक आहेत असं आपल्याला सांगता येईल. त्याशिवाय शांता शेळके, बहिणाबाई चौधरी कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील. पु ल देशपांडे आहेत. पु ल देशपांड्यांचे सुद्धा कथाकथनाचे कार्यक्रम वेगवेगळे त्या ठिकाणी सादर होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपण त्यांचे ऐकले असतील किंवा ऐकू शकता आपण. असे वेगवेगळे साहित्यिक आहेत ज्यांचा कथाकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजलेले आहेत किंवा त्यांचं साहित्य आज आपल्याला समृद्ध करतं. सगळं साहित्य आपल्याला काय वाचणं शक्य होत नाही तिथे,
परंतु त्यापैकी काहीच भाग जर आपल्याला वाचता आला तर नक्कीच त्याच्यातून आपल्याला आनंद मिळणार आहे. आणि अशा प्रकारे हा साहित्य प्रकार आपण इथे म्हणजे कथा काय असते हा पाहिलेला आहे. कारण त्याच्याच आधारे आपल्याला पुढे 2 कथा अभ्यासायच्या आहेत. त्यामध्ये शोध ही कथा एक अभ्यासायची आहे आणि दुसरी कथा आहे ती प्रतिमा इंगोले यांची एक कथा आहे. गोपू काळे यांची शोध आणि गडी ही प्रतिमा इंगोले यांची एक कथा आहे. या कथा आपल्याला या ठिकाणी पुढच्या भागामध्ये पुढे अभ्यासायच्या आहेत. अशा पद्धतीने इथे हा आपला भाग संपतो. उद्या आपण जॉग्रफीचं लेक्चर घेऊ आणि मग त्यानंतर त्याच्यामधली एखादी कथा आहे ती कथा आपण पुढच्या भागामध्ये घेऊ.